आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात सरकारचे विधान परिषदेत महत्त्वाचे स्पष्टीकरण। समोर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत, पाहूया सविस्तर। 14 जुलै 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। येत्या 6वी ते 8वी वर्गास अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली। यावेळी चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, अरुण लाड, जगन्नाथ अभ्यंकर यांनी सहभाग घेतला। मंत्री दादाजी भुसे म्हणाले की 14 नोव्हेंबर 1979च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांना जोडलेल्या येत्या 5वी ते 7वीच्या वर्गामध्ये 4 किंवा अधिक शिक्षक पात्र असल्यास मान्य पदापैकी 25% पदे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वाढीव वेतन श्रेणीत रूपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर 13 ऑक्टोबर 2016च्या शासन परिपत्रकानुसार उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी किमान एक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक नियुक्त करण्याची विषयनिहाय ज्येष्ठता यादी तयार करण्याची तसेच येत्या 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकापैकी 1/3 शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी देण्याची तरतूद करण्यात आली। तसेच 1979च्या शासन निर्णयानुसार पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळालेल्या शिक्षकांचे वेतन संरक्षणही कायम ठेवण्यात आले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 8 मे 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार शिक्षकांना नियुक्ती किंवा पात्रता दिनांकापासून पदवीधर वेतन श्रेणी 8 आठवड्यात लागू करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा परिषदेनं दिले आहेत। या न्यायालयीन निर्णयामुळे निर्माण झालेल्या कायदेशीर आणि आर्थिक परिणामाचा विचार करून संबंधित प्रस्ताव विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून दोन्ही विभागाच्या अभिप्रायानंतर शासन पुढील आवश्यक कारवाई करेल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले आहे। दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न, राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यामध्ये होणार मोठे बदल। पारदर्शकता वाढवण्यासाठी समिती स्थापन, AIचाही होणार वापर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे। सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली। मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की सरकार कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीत विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असेल। सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला प्रस्ताव। भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खाजगी विधेयकाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि शासकीय कामकाजातील विलंबाबाबतच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली। बदल्या निश्चित कालमर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला। मुनगंटीवार यांनी मंत्र्याच्या कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या शासकीय फाईलची 45 दिवसाच्या आत निकाली काढणे बंधनकारक करण्याची मागणी केली। सरकारचा AI वापरावर भर यावर उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की राज्य सरकारने 2005 पासून बदली प्रक्रिया नियमनासाठी कायदेशीर चौकट तयार केली असून वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। आता प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी फाईल निकाली काढण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर सुरू करण्यात आला आहे। समिती देणार शिफारसी। सरकार स्थापन करणार असलेली समिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या अधिक पारदर्शक करण्यासाठी, शासकीय फायलीचा जलद निपटारा करण्यासाठी आणि प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक शिफारसी करणार आहे। या शिफारशीनंतर राज्यातील बदली प्रक्रियेत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। असे महत्त्वपूर्ण 2 लक्षवेधी प्रश्नाचे उत्तर आपण बघितलेले आहे।